सुरुवातीला बातमी येते अर्थातच 5 राज्यांच्या निवडणुकांसंदर्भातली, कारण आज बिगुल वाजलेला आहे आणि येत्या काही दिवसांमध्ये या 5 राज्यांमध्ये निवडणूक होणार आहे। ही बातमी सविस्तरपणे बघायची आहे, कारण सगळ्यांचंच लक्ष लागलेल्या पश्चिम बंगाल असेल किंवा केरळ असेल, तामिळनाडू असेल, या सगळ्या ठिकाणी आता निवडणुका जाहीर झाल्यात। आसाममध्ये निवडणूक जाहीर झाली आहे आणि या सगळ्याचा महानिकाल जो आहे तो 4 मे रोजी लागणार आहे। त्यामुळे या सगळ्या राज्यांमध्ये आता नेमकं काय होणार, सत्ताधारी सत्ता राखणार की सत्ता पालट होणार, याची सगळ्यांमध्येच उत्सुकता आहे आणि हा निकाल आता 4 मे रोजी आपल्या समोर येईल। देशाचं लक्ष जिकडे लागून राहिलं ते पश्चिम बंगालसह तामिळनाडू, केरळ, आसाम आणि पुदुच्चेरी या 5 राज्यातला हा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला। एक पत्रकार परिषद आज घेण्यात आली निवडणूक आयोगातर्फे आणि ही माहिती देण्यात आली आहे। पश्चिम बंगालमध्ये 2 टप्प्यात, तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पुदुच्चेरीमध्ये एकाच टप्प्यात निवडणूक होईल आणि सर्व निवडणुकांचा निकाल जो आहे तो 4 मे रोजी आपल्या समोर येणार आहे। तर 5ही विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम काय सांगतोय, कधी कधी कुठे कुठे निवडणूक आहे, नजर टाकूया। आकडे आपल्या समोर आहेत। पश्चिम बंगालमध्ये 2 टप्प्यात मतदान होते, 23 आणि 29 एप्रिल। तामिळनाडूमध्ये 23 एप्रिलला मतदान आहे, तर आसाम, केरळ आणि पुदुच्चेरी 9 एप्रिलला मतदान होणार आहे आणि या सगळ्याचा निकाल 4 मे रोजी आपल्या समोर येईल। त्यामुळे आता या 5ही ठिकाणी निवडणुकांची धामधूम सुरू होईल हे नक्की। या 5ही राज्यांमध्ये पक्षीय बलाबल काय सांगतं आणि तिकडची राजकीय गणितं नेमकी कशी आहेत बघूया। सुरुवातीला पश्चिम बंगाल, जिकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे। तृणमूल काँग्रेस 215 सध्याची त्यांची आकडेवारी आहे, 215 जागा त्यांच्याकडे आहेत। भाजप 77, इतर 2। 2011 पासून पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांची एक हाती सत्ता आहे। गेल्या निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये तृणमूलला 215 जागा मिळालेल्या। ममता दीदींना सत्ता भ्रष्ट करण्यासाठी मोदी शहा जोडीने एल्गार केलेला आहे। भाजप मोठ्या प्रमाणात तिकडे ताकद लावते। SIR, धार्मिक ध्रुवीकरण, बांगलादेशींची घुसखोरी हे मुद्दे या निवडणुकीत गाजतील। तृणमूलचे राज्यस्तरीय नेते विरुद्ध भाजपचे राष्ट्रीय नेते असा हा सामना असेल आणि इकडे आता रणधुमाळी सुरू होताना पाहायला मिळेल। 2021 मध्ये 77 जागा जिंकत भाजप विधानसभेत विरोधी पक्षनेता झालेला होता। पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींची प्रतिमा मजबूत आहे। महिला ग्रामीण मतदारांना जबरदस्त ताकद आहे। ही आहेत पश्चिम बंगालमधली गणितं। आसामचं चित्र काय सांगतंय? आसाममध्ये भाजपने 60 जागा मिळवत सत्ता जिंकलेली होती। काँग्रेस 29, UDF 16 असं इकडचं संख्याबळ बघायला मिळतंय। आसाम गण परिषदेकडे 9 आणि UPPL यांच्याकडे 6 जागा आहेत सध्या। बांगलादेशींची घुसखोरी, NCR, नागरिकत्वाचा प्रश्न, भाषा, सांस्कृतिक ओळख हे मुद्दे प्रचारात आघाडीवर असतील हे नक्की। तर पायाभूत सुविधा, विकास, आरोग्य, गुंतवणूक, केंद्राने जाहीर केलेले प्रकल्प हे भाजपचे मुद्दे असणार आहेत आणि ज्याच्यावर आता जोरदार प्रचार येत्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळेल। बेरोजगारी, महागाई, प्रशासनातील त्रुटी आणि या मुद्द्यावरून आता काँग्रेस हा सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न करेल हे नक्की। चहाबाग मजुरांचा मुद्दा, त्याने ST दर्जा, वेतन, सामाजिक सुरक्षा हे मुद्दे देखील ऐरणीवर असतील। स्थानिक प्रादेशिक पक्षांची ताकद राष्ट्रीय पक्षांना जेरीस आणू शकते, त्यामुळे इकडची लढत देखील लक्षवेधी ठरू शकते। आसाममधली प्रसिद्ध गायक जुबिन गर्गचा मृत्यू, त्याची चौकशी हे मुद्दे आसामी तरुणांमध्ये चर्चेत आहेत। भाजपचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा विरुद्ध काँग्रेसचे युवा नेते गौरव गोगोई असा सामना इकडे बघायला मिळेल। केरळमध्ये काय स्थिती आहे? LDF 99 जागा आहेत, UDF आणि काँग्रेस यांच्यामध्ये 40, भाजप 1। तामिळनाडू DMK 133, AIADMK 60, काँग्रेस 18, भाजप 4 अशी आहे स्थिती संख्याबळाची।
दरम्यान या निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच एक मास्टर स्ट्रोक, एक खेळी खेळल्याचं बोललं जातं. ममता बॅनर्जींनी काही घोषणा केलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे हा मास्टर स्ट्रोक असू शकतो, ही राजकीय खेळी असू शकते असं बोललं जातं. याचं कारण आचारसंहिता लागण्यापूर्वी घोषणा झालेल्या आहेत आणि एक प्रकारे सोशल इंजिनिअरिंगच ममता बॅनर्जींनी केल्याचं बोललं जात आहे. ममतांनी पुरोहित आणि मौलानांच्या मानधनामध्ये 500 रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे यापुढे त्यांना दरमहा 2000 रुपये मानधन मिळेल. याशिवाय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना थकीत महागाई भत्ता देण्याचं आश्वासन सरकारने पूर्ण केलं. एका बाजूला पुरोहित आणि मौलानांना खुश करून सर्वधर्मीय मतदारांना साथ घालण्यात आली आहे. दुसरीकडे लाखो सरकारी कर्मचाऱ्यांच्या रोषाला डीएच्या घोषणेने शांत करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे ममता बॅनर्जींच्या या सोशल इंजिनिअरिंगचा निवडणुकीत किती फायदा होतो पाहणं महत्त्वाचं आहे. आणि या विविध राज्यांमधल्या निवडणुकांनंतर आता बातमी येते राज्यातल्या पोटनिवडणुकीसंदर्भातली. कारण आता अर्थातच पोटनिवडणुकीची देखील घोषणा झाली आहे, ज्याच्यामध्ये राहुरी आणि बारामती हे दोन मतदारसंघात जिकडे पोटनिवडणूक अपेक्षित होती त्याची घोषणा आता झालेली आहे आणि याचाही निकाल 4 मे रोजी आपल्या समोर येणार आहे. बारामती आणि राहुरी या विधानसभेच्या पोटनिवडणुका जाहीर झाल्यात. मात्र या दोन्ही ठिकाणी निवडणूक बिनविरोध होणार का याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे. भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरी विधानसभा मतदारसंघाची तर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त आहे. बारामतीची पोटनिवडणूक सुनेत्रा पवारच लढणार असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी ती माहिती एबीपी माझाला दिली. ते राहुरीच्या जागेवर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडनं प्राजक्त तनपुरे हे निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत अशी सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणी आता बिनविरोध निवडणुका होत आहेत का निवडणूक प्रत्यक्ष पार पडेल पाहणं महत्त्वाचं आहे. तर या सगळ्या संदर्भात येणाऱ्या काही दिवसांमध्ये स्पष्टता येऊ शकते. सध्याची जी माहिती आहे त्यानुसार या दोन्ही ठिकाणी निवडणूक होण्याची शक्यता आहे. मात्र अजून स्पष्टता आलेली नाही. येत्या काही दिवसात यामध्ये क्लॅरिटी येऊ शकते. आणि बारामती आणि राहुरी दोन्ही ठिकाणी पोटनिवडणूक होतीये. मतदान होईल 23 एप्रिलला. निकाल लागेल अर्थातच 4 मे रोजी. या तारखा आपल्या समोर आहेत, 23 एप्रिल आणि 4 मे. दरम्यान बारामतीमध्ये पोटनिवडणुकीच्या दृष्टीने एक महत्त्वाची अपडेट समोर येते. ती म्हणजे शरद पवारांच्या पक्षाने इकडे उमेदवार न देण्याचा घेतलेला निर्णय. गेल्या काही दिवसांमध्ये वरिष्ठ नेत्यांकडून या संदर्भात संकेत देण्यात येत होते. मात्र बारामती पोटनिवडणुकीच्या घोषणेआधीच पवारांच्या राष्ट्रवादीने हा मोठा निर्णय घेतलाय. सुनेत्रा पवारांविरोधात पवारांची राष्ट्रवादी उमेदवार देणार नाही असं सूत्रांकडून कळतंय. अजित पवारांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर उमेदवार न देण्याची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची भूमिका आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडनं सुनेत्रा पवारच बारामती विधानसभा निवडणुकीच्या उमेदवार असणार आहेत हे आता जवळपास स्पष्ट आहे. दरम्यान एकीकडे शरद पवारांच्या पक्षाने जरी हा निर्णय घेतला असला तरी उमेदवार द्यायचा नाही, तरी या निवडणुकीमध्ये कदाचित एखादा उमेदवार विरोधात असू शकतो अशी शक्यता आहे. कारण धनगर समाजाने इकडे उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतलाय तशी माहिती समोर येते. त्यामुळे ही निवडणूक मग बिनविरोध होणार की नाही या संदर्भात सध्या चर्चा सुरू आहे. बारामती पोटनिवडणुकीत धनगर समाजाचा उमेदवार दिला जाऊ शकतो. बारामतीतील रुग्णालयाला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचं नाव दिल्यानं धनगर समाजातून नाराजी व्यक्त होतीये. त्यामुळे नाराज असलेल्यांचा गट निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे. दरम्यान बारामती आणि राहुरी या दोन्ही ठिकाणी निवडणूक ही बिनविरोध झाली पाहिजे. मात्र जर ती आमच्यावर लादण्यात आली तर ती लढण्यास आम्ही सज्ज आहोत असं म्हणतात मुख्यमंत्री फडणवीस. बघूया. बारामती आणि राहुरीच्या विधानसभा मतदारसंघात कसं वाटतं? मला असं वाटतं की जर त्याची घोषणा झाली तर दोन्हीकडच्या निवडणुका या मला असं वाटतं की बिनविरोध व्हाव्यात आणि एकमताने सर्वांनी मिळून निर्णय करावा असा आम्ही प्रयत्न करू. पण आमच्यावर निवडणूक लादली गेली तर आम्ही निवडणूक लढायला देखील तयार राहू. आणि आता अन्य घडामोडी बघूया. बातमी अर्थातच येते ती
गॅस संदर्भातली, कारण गेल्या काही दिवसांमध्ये खास करून व्यावसायिक गॅसवर ज्या पद्धतीने सगळं टेन्शन निर्माण झालेलं आहे त्या संदर्भातली ही अपडेट आहे. बातमी अर्थातच आहे ती व्यावसायिक गॅस आणि त्यासोबतच पाईप गॅस या संदर्भात निर्माण झालेल्या चिंतेसंदर्भातली. त्याची अपडेट घेऊया. ही बातमी आहे कारण व्यावसायिक गॅस बरोबरच आता पाईप गॅस देखील कपात झालेली आहे पाईप गॅसमध्ये आणि त्याच्यामुळे उद्योगांची चिंता काहीशी वाढल्याचं पाहायला मिळतंय. महानगर गॅस लिमिटेडने जाहीर केल्याप्रमाणे युद्धाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक वापराच्या पाईप गॅस पुरवठ्यात 20% कपात झाली आहे. उद्योगांना होणारा पाईप गॅसचा पुरवठा 50% कमी करण्यात आलाय. मुंबईतल्या 30 ते 35% हॉटेल्सना पाईप गॅसने पुरवठा होतो, त्यांना निर्णयाचा फटका बसू शकतो. मात्र घरगुती पाईप गॅस पुरवठा आणि सीएनजी स्टेशन्सना होणारा पुरवठा हा 100% सुरू राहणार आहे. तेव्हा गॅसच नाही आला तर मग पूर्ण बंद ठेवणार तेवढा वेळ. त्यावेळेस इंडेक्स मशीन पण आम्ही घ्यायला प्रयत्न केला. आम्ही बुकिंग पण केली होती 17,000 ऑलरेडी बोललो आम्हाला देतो म्हणून, आणि एंड टायमाला त्यांनी आम्हाला हे दिलं नाही आणि ते 17,000 बोललं 34 द्या आता डायरेक्ट. 34,000 घेऊन कमी परत ते 4 तासासाठी काय करणार नाही, मी 4 तास बंद ठेवणार ऑडिओ. त्यापेक्षा इलाजच नाही काय बरं, कारण इंडेक्स मशीन पण नाही आहे माझ्याकडे. आता घ्यायला तर कमीत कमी 50,000 लागणार मला आणि 2-3 लागणार मला, जो 1.5 लाखाच्यावर खर्च आहे. आणि ज्या ग्राहकांकडे पाईप गॅस आहे किंवा ज्या ग्राहकांकडे पाईप गॅस आहे त्यांना घरगुती गॅस सिलेंडर संदर्भातला एक महत्त्वाचा निर्णय समोर आला आणि त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये घरगुती गॅस ग्राहकांना कोणतीही टंचाई भासू नये या दृष्टीने हा निर्णय आहे आणि त्याची अंमलबजावणी आता करण्यात येईल. पीएनजी असणाऱ्यांना एलपीजी सिलेंडर मिळणार नाहीये. केंद्रीय मंत्रालयाने या संदर्भातला महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे अशा ग्राहकांना नवीन एलपीजी कनेक्शन घेण्यास किंवा सिलेंडर रिफिल करण्यास बंदी घालण्यात आली आहे. सुधारित नियमानुसार ज्या घरांमध्ये पाईपद्वारे नैसर्गिक वायूचं कनेक्शन उपलब्ध आहे त्या घरांना घरगुती एलपीजी कनेक्शन ठेवण्यास परवानगी राहणार नाही. एलपीजी गॅसची भविष्यामध्ये कोणतीही टंचाई भासू नये या दृष्टीने केंद्र सरकारने हे निर्देश दिले. दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये आपण बघतोय सातत्याने अनेक ठिकाणी नागरिक रांगेमध्ये उभे आहेत, कारण घरगुती गॅस ग्राहक जे आहेत त्यांना काहीशी धास्ती आहे, ती म्हणजे गॅस सिलेंडर न मिळण्याची. अनेक ठिकाणी रांगा लागल्याचं चित्र आहे आणि काही ठिकाणी त्याच्यामुळे काही ठिकाणी काळा बाजार होत असल्याची देखील प्रकार समोर आलेले. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा नागरिकांना आश्वस्त केलंय, केंद्र सरकारवर विश्वास ठेवा, गॅसचा पुरवठा आम्ही कमी पडू देणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. राज्यात गॅस टंचाई नाहीये असंही त्यांनी स्पष्ट केलं. नागरिकांनी केंद्र सरकारच्या निर्देशाप्रमाणे वागलं पाहिजे. काही राजकीय पार्ट्या जाणीवपूर्वक नागरिकांमध्ये घबराट तयार करतायत. त्याच्यामुळे पॅनिक सिच्युएशन होऊन असलेली चांगली परिस्थिती खराब होण्याची संभावना तयार होते. लोक साठवणूक करतील जर त्यांच्या मनामध्ये अशा प्रकारची भीती निर्माण केली तर. त्यामुळे या सगळ्या भीती मनातनं काढून केंद्र सरकार, मोदीजी नीट सगळ्या गोष्टी आपल्याकरता पाहतायत, त्यावर विश्वास ठेवावा. एकीकडे या सगळ्या घडामोडी घडत असतानाच आता बातमी येते ती म्हणजे रोजगारावर काहीसं संकट उभं राहिले त्या संदर्भातली. ही बातमी अर्थातच आहे ती मी सांगतोय, जी म्हणजे MIDC आणि अन्य ठिकाणी उद्योग क्षेत्र जे आहे त्याच्यामध्ये खूपच समस्या निर्माण व्हायला लागल्यात. अनेक ठिकाणी रोजगार जे आहेत ते संकटात आलेले आहेत आणि याचं मुख्य कारण अर्थातच गॅसचा हा तुटवडा जो आहे तो भासतोय, व्यावसायिक गॅसचा तुटवडा भासतोय. त्यामुळे अनेक उद्योग जे बंद करण्याची वेळ आली आहे, ज्याचं निर्मिती ही कमी करण्याची वेळ आली आणि त्याच्यामुळेच आता कुठेतरी लघु उद्योजक अडचणीत आहेत. नाशिक, अहमदनगर, संभाजीनगर या ठिकाणी MIDC मध्ये शेकडो कंपन्यांनी गॅस अभावी उत्पादनं बंद करण्याची त्यांच्यावर वेळ येते. ऑटोमोबाईल, फार्मास्युटिकल आणि स्टील उद्योगांना याचा सर्वाधिक फटका बसलाय. शेकडो कारखान्यांमधील उत्पादन प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली आहे. हजारो कामगारांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे. गॅस टंचाई अशीच कायम राहिली तर आणखी कंपन्या बंद होण्याची भीती आहे. त्यामुळे आणखी हजारो कामगारांना घरी बसावं लागू शकतं. अनेक कंपन्यांना उत्पादनासाठी विविध प्रक्रियांकरता औद्योगिक गॅसच्या वापराची आवश्यकता असते. मात्र हा पुरवठा बंद पडल्यानं त्यांचं उत्पादन बंद झालंय. मला 3 टन गॅस दररोज लागते, पण 11 तारखेपासून सप्लाय पूर्णतः बंद आहे, टोटली बंद आहे. म्हणून आमची दोन्ही लाईन थांबलेली आहे, उत्पादन दोन्ही लाईनवर बंद आहे. माझ्याकडे सुमारे 500 कामगार कामावर आहे आणि 80 टन दररोजचा बिस्किटचं उत्पादन आहे. 60 टन ग्लुकोज बिस्किट बनतो आणि 20 टन क्रीमचं बिस्किटचं उत्पादन आहे. इंडस्ट्रीची जी वाट लागली आहे आणि दिवसोदिवस
दिवसोदिवस एक एक मटेरियलचं रेट जे आहे वाढतच चाललं आहे. प्लास्टिक इंडस्ट्री बोला किंवा स्टील इंडस्ट्री बोला, दर इंडस्ट्रीला त्याचा एक्सपोर्टचं इंडस्ट्री आहे, एक्सपोर्टचं मटेरियल ऑर्डर आहे, बनवून ठेवलेलं आहे, पण ते एक्सपोर्ट होत नाही आहे. आणि या गॅस टंचाईमुळे उद्योगांवर कसा परिणाम झाला आणि त्यामुळे रोजगाराचं काय चित्र आहे बघूया. आणि आता आकडेवारी आपल्या समोर आहे. याचं कारण ठिकठिकाणी या संदर्भात समस्या निर्माण होत आहेत. ठाणे बेलापूर औद्योगिक क्षेत्रातल्या सुमारे 4,500 कंपन्यांना याचा फटका बसतोय. 10 लाख कामगारांवर उपासमारीची वेळ येऊ शकते. कुडाळमध्ये 30 ते 40 उद्योगांचं उत्पादन पूर्णपणे ठप्प झालंय. तिकडेही शेकडो कामगारांच्या नोकऱ्या ज्या आहेत त्या धोक्यात आहेत. बुलढाणा शिवांगी बेकर्स कंपनीकडनं पार्लेजी बिस्किटांचं उत्पादन होत असतं. गुरुवारपासून कंपनी बंद आहे, त्यामुळे 500 कामगारांचा रोजगार धोक्यात आहे. लातूरमध्ये हॉटेल व्यवसाय गॅस तुटवड्यामुळे अडचणीत आहे आणि हॉटेलवर अवलंबून 12,000 लोकांच्या रोजगारावर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. आणि ही सगळी स्थिती असतानाच तिकडे विविध ठिकाणी प्रसादालयांमध्ये देखील आता चुली पेटवण्याची वेळ आली, कारण प्रसादालयात ठिकठिकाणी हजारो भक्तांना हा प्रसाद दिला जातो. अहिल्यानगरमधली काय स्थिती आहे ती आता आपण बघणार आहोत, कारण तिकडे देखील आता चुलीवर प्रसाद जो आहे तो करण्यात येतोय. एकीकडे युद्ध काही थांबण्याचं नाव घेत नाहीये, तर तिकडे अहिल्यानगरमधल्या कालभैरवनाथ देवस्थानात चुलीवर हा महाप्रसाद बनवावा लागतोय. कालभैरवनाथ देवस्थानात प्रत्येक रविवारी जवळपास 5,000 भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन केलं जातं. गॅस सिलेंडरचा तुटवडा आहे, त्यामुळे देवस्थानने चुलीवर महाप्रसाद शिजवायला सुरुवात केली आहे. असं वाटलं होतं की आम्हाला देवस्थान असल्यामुळे गॅस मिळतील, परंतु जेव्हा आम्ही विचारणा केली तेव्हा त्या ठिकाणी थोडंसं आडकाठी, म्हणजे त्या ठिकाणी आपलं अडचणी येईल. पण त्या अगोदर मग आम्ही काय केलं, थोडंसं आपण पूर्व ज्या पद्धतीने या ठिकाणी चुली सुरू केल्या होत्या आणि त्या चुलीवर आपण भाकरी करत होतो, त्या पद्धतीने आम्ही एक अनुसरलं आणि त्या पद्धतीने लाकडाची उपलब्ध होते का ती पाहिली आणि ती उपलब्ध झाली. आणि म्हणून आज या ठिकाणी 5,000 4,000 भाविक जेवतील या पद्धतीने भाकरीचं नियोजन हे चुली करून त्या लाकडाच्या चुलीवर या ठिकाणी भाजण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. आणि या गॅस पुरवठा जो अपुरा झालेला आहे, खास करून व्यावसायिक गॅसचा, त्याचा फटका आता लग्न सोहळ्यांना बसतोय. आपण बघितलेलं होतं आणि आता केटरिंग व्यवसायावर याचा मोठा त्यामुळे परिणाम झाल्याचं बघायला मिळतं. आणि त्यामुळे तिकडे लग्न सोहळ्यांमध्ये देखील आता चुलीवर जेवण बनवायला सुरुवात झालेली आहे. सांगलीमधली ही दृश्य आहेत, गॅस पुरवठ्याचा परिणाम आणि त्याच्यामुळे केटरिंगवर झालेला हा फटका. सांगलीत मंगल कार्यालयात चुलीवर स्वयंपाक करण्यास सुरुवात झाली आहे. सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नामधल्या जेवणाचे जे मेनू आहेत ते चुलीवर बनवून लग्न सोहळे केले जात आहेत. जवळपास 1000 ते 1200 लोकांचं जेवण आता चुलीवर केलं जातं. तर पंढरपूरमध्ये देखील अनेक लग्न कार्यांमध्ये आता गॅस टंचाईमुळे समस्या निर्माण झाली आहे. मार्च, एप्रिल आणि मे 3 महिन्यात सर्वात जास्त लग्न मुहूर्त आहेत आणि आता लवकरात लवकर गॅस टंचाईचा प्रश्न सुटला नाही तर जेवणाविना लग्न करायची वेळ इकडे वऱ्हाडी मंडळींवर येऊ शकते. सध्या आम्ही डिझेल भट्टी आणि लाकडाची भट्टी आहे त्याच्यावर नियोजन चालू आहे, पण पूर्णपणे गॅस बंद झाल्यामुळं युद्धामुळं आम्हाला भरपूर खूप ताप होत आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की कमीत कमी सरकारने आम्हाला 10 सिलेंडर लागतात, तिथं 5 सिलेंडर मिळण्याची तरी व्यवस्था करावी. नाहीतर कसं आहे, आता मार्च, एप्रिल, मेमध्ये साधारण 15 ते 20 तिथी आहे ती, मग त्यांनासुद्धा भरपूर खूप ताप होणार आहे. आणि सध्या व्यावसायिक गॅसचा जो तुटवडा आहे तो तर भासतोच आहे, ठिकठिकाणी आपण बघतोय चित्र काय ते. मात्र येणाऱ्या काळामध्ये कोळशाचाही तुटवडा निर्माण होऊ शकतो अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे. याचं कारण कोळशाचा जी मागणी आहे ती वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे येत्या 5 ते 6 दिवसामध्येच पुरेल इतका कोळसा साठा मुंबईत तरी आहे. त्यामुळे आता कोळशाची समस्या समोर उभी ठाकते का असा प्रश्न निर्माण होतोय. कोळशाची मागणी 80% वाढली आहे. हा पुरवठा 10 दिवस टिकू शकतो, पण त्यानंतर परिस्थिती गंभीर होऊ शकते. कोळशाची मागणी वाढल्यानं त्याचा तुटवडाही येणाऱ्या काळात निर्माण होऊ शकतो अशी शक्यता आहे, कारण कोळशाचा पुरेसा साठा मुंबईतल्या शिवडीमध्ये वखारीत नसल्याची माहिती देण्यात आली.
आणि अनेक मंडळींचं रोजचं जेवण जे आहे ते खानावळींमध्ये होत असतं. मात्र लालबाग, परळ, भायखळा यासारख्या भागामध्ये ज्या खानावळी आहेत तिकडे देखील आता चुलीवर स्वयंपाक केला जातो आणि त्याच्यामुळे तिकडे देखील काही प्रमाणात समस्या ही जाणवते, कारण खानावळींना गॅस टंचाईचा हा फटका बसतोय. मोठ्या प्रमाणात लोक खानावळीवर अवलंबून असतात, मात्र LPG पुरेसा तिकडे उपलब्ध नाही आहे, व्यावसायिक गॅस, त्याच्यामुळे चुलीवरच आता जेवण बनवलं जातं. मी या खानावळीत अवघ्या 7 ते 8 वर्षापासून ते जेवण करण्यासाठी येत आहो. परंतु कुठलीही महामारी असो, कोरोनासारखं असो किंवा आता ही गॅसची तुटवटा असो, परंतु या खानावळीने कुठेही कमतरता भासवलेली नाही आहे. जे गिराईक आहे, अल्पभूधार म्हणजे गिराईक आहे, त्यांना योग्य पद्धतीने जेवण दिलेलं आहे. विशेष म्हणजे आज रविवार आहे, कुठल्या तरी खानावळीत बंद केल्या, पण या खानावळीनं कुठल्याच आयटममध्ये कमी करता केलं नाही. पुरी बरोबर देत आहे, रस, आमरस, तळेल पदार्थ म्हणा, त्यांना असा तुटवटा आपल्याला भासू देत नाही आहे. आणि विशेष म्हणजे अवघ्या 130 रुपये, त्यांनी कुठली वाढ केलेली नाही, त्याच किमतीत ते आज भोजन देत आहे. आणि एकीकडे ही सगळी स्थिती राज्यामध्ये बघायला मिळत असताना तिकडे युद्ध काही थांबायचं नाव घेत नाही, कारण युद्धाचा 16वा दिवस आहे आणि हल्ले प्रतिहल्ले जोरात पाहायला मिळतात. आणि आता पुन्हा एकदा इराणकडून जोरदार हल्ले करण्यात आलेले आहेत, त्याच्यामुळे इराणही मागे हटायला तयार नाही आहे. इराण आणि इस्रायलमधला संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. इराणने इस्रायलवर मोठा क्षेपणास्त्र हल्ला केला. या हल्ल्यात इराणने बॅलिस्टिक आणि क्रूज क्षेपणास्त्रांचा वापर केला आहे. प्रामुख्याने इस्रायलमधल्या लष्करी तळांना लक्ष्य केल्याची माहिती आहे. इराणकडनं इस्रायल तसंच मध्य पूर्वेतल्या अमेरिकेच्या लष्करी तळांवर सज्जिल बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागण्यात आली आहेत. या भीषण हल्ल्यामुळे तेल अवीव आणि मध्य इस्रायलमधील अनेक शहरांमध्ये धोक्याचे सायरन वाजवले जात आहेत. राज्यात एकीकडे उष्णतेची लाट असतानाच पाणी साठ्यातही झपाट्याने घट होते. मार्च महिन्याच्या मध्यावरच पारा 40शी पार गेलाय, त्यामुळे धरणातल्या पाण्याचं बाष्पीभवन वेगाने होत आहे. पाणी साठ्यात झपाट्याने घट होतीये. सद्यस्थितीत राज्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये केवळ 60% पाणी साठा शिल्लक आहे. शिवाय यंदा पाऊस लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याच्या जलसंपदा विभागाने विविध धरणांमधल्या पाणी साठ्याचा आढावा घेतलाय. जिल्ह्यातील मध्यम ते लहान मोठ्या धरणांमध्ये सुमारे 3011 धरणं आहेत. या सर्व धरणात मिळून 60.37% इतकाच पाणी साठा शिल्लक आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचं आवाहन करण्यात येत आहे. राज्यामध्ये सध्या पाणी साठ्याची स्थिती काय आहे ते बघूया. राज्यात सुमारे 3011 धरणं आहेत. सर्व धरणांमध्ये मिळून 60.38% पाणी साठा शिल्लक आहे. नागपूरमध्ये 62.09%, अमरावती 63.07%, संभाजीनगर 63.27% इतका पाणी साठा पाहायला मिळतोय. तर नाशिक 60.56%, पुणे 58.34%, कोकणात 57.75% पाणी साठा शिल्लक आहे. आता बातमी मुंबईच्या महापौरांसंदर्भातली आहे. मुंबईच्या महापौर पुन्हा एकदा वादात अडकण्याची शक्यता आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या नवीन कोऱ्या गाडीवर लावलेल्या लाल निळ्या दिव्यांमुळे हा वाद पेटू शकतो. केंद्र सरकारने मे 2017 मध्ये सामान्य सरकारी वाहनांवर लाल दिवा वापरण्यास बंदी घातली होती, तरीही महापौरांच्या गाडीवर लाल निळे दिवे बसवण्यात आले अशी टीका होतीये. रितू तावडेंना लाल दिव्याचा मोह टाळता येत नाहीये. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला तुम्हीच धुडकावून लावताय अशी टीका मुंबईच्या माजी महापौर आणि बीएमसीतल्या विद्यमान विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकरांनी केली. तर वादानंतर महापौर रितू तावडे यांच्या गाडीवरचे दिवे काढण्यात आलेले आहेत. यांचा फोटो आता समोर आला. मी पण महापौर होऊन गेलेली आहे, त्यामुळे 2017लाच राज्य सरकारचं आणि महानगरपालिकेला कळवलेलं की कुठलाही लाल दिवा या आयुक्तांच्या, महापौरांच्या यांच्या गाडीवर असता कामा नये. तुमच्याच आणि केंद्रात आलेले निर्णय, राज्यातून आलेल्या निर्णयाला तुम्ही जर साफ नकार देत असाल, कृतीतून, लिखाणातून, म्हणजे पत्राद्वारा,
तर मला वाटतं याचं काय काय करायचं काय. आणि लाल दिव्याचा मोह तुम्हाला टाळता आला नाही का. आणि तुम्ही विचारताय की ह्याच्या आधी महापौर दिसले नाही. खरंच तुमच्या प्रश्नाला उत्तर देते. तुमच्या कृतीसारखे महापौर कधीच दिसले नाही मुंबईला. मुंबईकरांना महापौर दिसले ते मुंबईकरांसाठी झटणारे महापौर दिसले. या संपूर्ण वादावर महापौरांच्या कार्यालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आले. मुंबई महापालिकेच्या महापौरांच्या अधिकृत गाडीवरील लाल दिवे 2 दिवसांपूर्वीच काढले आहेत अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. नियमांचं पालन करत हे दिवे हटवण्यात आले असंही अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आलं. त्यामुळे सध्या महापौरांच्या गाडीवर कोणतेही विशेष दिवे नाही आहेत असंही सांगितलं जात आहे. तर महापौरांच्या गाडीवरील दिव्याचा वाद विनाकारण सुरू आहे. त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली. त्याची माहिती घेतली. लाल दिवा गाडीवर वगैरे नव्हता, पण बॉनेटच्या ठिकाणी त्या ठिकाणी लाल दिवा होता. त्याच्यात काही महापौरांचा दोष नाही आहे. त्या संदर्भात राज्यामध्ये कोणीही लाल दिवे वापरू नयेत हा जुनाच आपला निर्णय आहे. त्यामुळे महापौरांना त्याची कल्पना आहे. मला असं वाटतं की विनाकारण त्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे. अशा प्रकारे टार्गेट करणं योग्य नाही. आता बातमी साताऱ्यामधनं आहे. साताऱ्याच्या जावळी तालुक्यातल्या मेढा, रांगेघर, करंदी दरे या भागात गारांसह मुसळधार पाऊस झाला. यामुळे काढणीला आलेल्या ज्वारी, गहू आणि हरभऱ्याच्या पिकांचं नुकसान झालंय. मोहर आलेल्या आंब्याचं देखील नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान पाहायला मिळत आहे. या नुकसानाबाबत प्रशासनाने दखल घेत लवकरात लवकर पंचनामे करून घ्यावे अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी दिली. माझी ज्वारीचा कडवा मी काढलेला तो संपूर्ण भिजला. तो कानी एकदम काळा कुटत व्हायला झाला. तर गुरं खाणार नाहीत असं वाटतंय. मातीनं भरला ते आणि काही ज्वारी उपटून टाकली. ती काटायचीच राहिली जागेवर. ती आणि मी गहू काढीत होतो आणि अचानकच पाऊस आला. आणि पाऊस आल्यामुळं वाळवान घातलं होतं, थोडंसं मळलं होतं ते बी भिजलं आणि नुकसान भरपूर झालं. नाशिकच्या द्वारका सर्कल इथे सुरू असलेल्या खोदकामामध्ये 159 वर्ष जुनी विहीर सापडल्याची माहिती समोर येते. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी द्वारकावर सुरू असलेल्या अंडरपासचं काम करताना एका बाजूला अचानक भगदाड पडलं. काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी भगदाड बघितलं असता थंडगार पाण्याने तुडुंब भरलेली विहीर असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. पुरातन काळातली ही विहीर प्रशासनाने जतन करावी जेणेकरून नाशिक शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी पाण्याचा प्रश्न सुटू शकतो अशी मागणी नाशिककरांनी केली. नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने अनेक विकास कामं सुरू आहे आणि त्यासोबत नाशिकच्या द्वारका परिसरात देखील अंडरपासचे हे मोठे काम या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळते. आपण जर बघितलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये खोदकाम सुरू आहे आणि या खोदकामाच्या दरम्यान या ठिकाणी जवळपास 150 वर्षांपूर्वीची एक मोठी विहीर या ठिकाणी मिळाली आहे. आपण जर बघितलं तर हे खोदकाम सुरू असताना जवळपास 70 ते 80 फूट खाली ज्यावेळेस हे खोदकाम गेलं त्यावेळेस या ठिकाणी ही मोठी विहीर आपल्याला समोर बघायला मिळते. ती या ठिकाणी मिळून आलेली आहे. संपूर्ण विटकामामध्ये ही विहीर या ठिकाणी तयार करण्यात आलेली होती आणि ही विहीर आता सध्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि या खोदकामाच्या दरम्यानमध्ये खरं तर ही संपूर्ण विहीर या ठिकाणी मिळून आलेली आहे. तर आजूबाजूच्या नागरिकांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ प्रशासनाला याची माहिती दिली आणि त्यासोबत पुरातन विभागाला देखील या संपूर्ण गोष्टींची माहिती दिलेली होती. आणि आपण जर बघतोय तर या ठिकाणी जवळपास 150 वर्षांपेक्षा जास्त जुनी ही विहीर असल्याची माहिती आहे. खरं तर ज्यांनी ही या ठिकाणी ही विहीर बघितली ते आपल्यासोबत आहे. काही स्थानिक नागरिक आपल्यासोबत आहे. खरं तर हे खोदकाम सुरू होतं, विहीर मिळून आली, आपण प्रशासनाला कळवलं आहे. काय नेमकं या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा पाहायला मिळालं होतं? पहिल्यांदा पाहायला मिळालं असं होतं भाऊ का हे विहीर आहे ना पहिल्यापासून होती. तेव्हा पूर्वी काम चालू होता ना आपला ब्रिज बनायचा त्यावेळी हे विहीर होती. पहिले दिसली नाही परंतु आता काम परत चालू केलं ना त्यांनी. रोड बनवायचा, भुयारी मार्ग बनवायचा, त्यानंतर त्यांनी खोदल्यानंतर ते खड्डा पडला ना त्यानंतर त्यांना ते विहीर दिसली. बदलापूर स्त्रीबीज तस्करी प्रकरणाचे धागेदोरे आता बारामतीपर्यंत पोहोचले आहेत. या प्रकरणात बारामतीतील श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटरला बदलापूर पोलिसांनी नोटीस बजावली आहे. ज्यावेळेस चौकशीसाठी बोलावू त्यावेळेस हजर राहण्यासंदर्भातली ही नोटीस आहे. तसंच या चैतन्य टेस्ट बेबी सेंटरमधील 2022 पासूनची कागदपत्र पोलिसांनी तपासाकरता ताब्यात घेतली. या संदर्भात चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचे डॉक्टर आशिष जळप यांनी माहिती दिली. या प्रकरणी संपूर्ण यंत्रणेला चौकशी करता सहकार्य करू असंही त्यांनी स्पष्ट केलं.
आता बीडमधून बातमी येते. बीडच्या माजल गावात एका विवाहितेने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं. सासरी होणाऱ्या छळाला कंटाळून या महिलेने विष घेऊन आत्महत्या केली. सासरच्या मंडळींकडनं पैशांच्या मागणीसह सतत रंगावरून हिणवलं जात होतं. या छळाला कंटाळून ज्योती पवार या महिलेने आत्महत्या केली आहे. 8 वर्षांपूर्वी कृष्णा पवार सोबत ज्योतीचा विवाह झालाय. तिला पती आणि सासू सासऱ्यांकडनं त्रास दिला जात होता. या तिघांविरोधात माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय. नाशिकमध्ये घराबाहेर चालणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरट्यांनी लंपास केली. ही घटना नाशिकच्या उत्तमनगरमध्ये घडली आहे. अंधाराचा फायदा घेत रस्त्याने पायी चालणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरण्यात आली. चोरीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय आणि शैलजा पवार यांनी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. रहदारीच्या मार्गावर हा प्रकार घडल्यामुळे परिसरातल्या महिलांमध्ये भीतीचं वातावरण पाहायला मिळतंय. आता बातमी पुण्यामधनं आहे. पुण्याच्या कोथरूडमध्ये केवळ मुलीशी बोलत असल्याच्या कारणावरून एका तरुणाची निर्घृण हत्या झाली आहे. मैत्रिणीने तरुणाला मेसेज केला आणि तिच्या मेसेजनंतर तरुण तिला भेटायला गेला, मात्र तो घरी परतलाच नाही. मुलीच्या कुटुंबियांनी हत्या केल्याचा आरोप करण्यात येतोय. हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे नागेश जाधव. नागेश आणि एक अल्पवयीन मुलगी एकमेकांच्या ओळखीचे होते. दोघंही मित्र असल्याचं सांगितलं जातंय. या मैत्रीवरून मुलीच्या कुटुंबियांना मात्र आक्षेप होता. त्यातूनच तरुणाची हत्या झाल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबियांवर करण्यात आलाय. कोथरूड पोलिसात 10 जणांविरोधात या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाला. गोखलेनगर वडारवाडी या ठिकाणचा हा मुलगा त्याच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी कोथरूड हद्दीमध्ये गेलेला होता. तेव्हा तो या मुलीला भेटायला काय येतो या कारणावरून चिडून जाऊन त्या मुलीच्या नातेवाईकांनी, आई वडील, चुलते यांनी त्या मुलाला काल रात्री मारहाणी केलेली होती. या संदर्भामध्ये कोथरूड पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे. एकूण 6 आरोपींना अटक केलेला आहे. त्यामध्ये 5 महिला आहेत, 1 पुरुष आहेत. पुण्यामध्ये पुन्हा एकदा एका विवाहितेच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे. सासरच्या जाचाला कंटाळून अवघ्या 8 महिन्यात या विवाहितेने आपलं जीवन संपवलं. पुण्यातल्या लोणीकंदमध्ये ही धक्कादायक घटना समोर आली आहे. राहत्या घरातच तरुणीने ओढणीने गळफास घेतल्याची माहिती समोर येते. वैष्णवी जामकर असं आत्महत्या केलेल्या विवाहितेचं नाव आहे. लोणीकंद पोलिसात या प्रकरणी सासू सासरे आणि पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांकडनं या प्रकरणामध्ये अधिकची चौकशी सुरू आहे. बातमी रत्नागिरीमधून आहे. रत्नागिरीत बैलगाडी शर्यत पार पडली आहे. दळवटणे गावात झोलाई देवाच्या त्रैवार्षिक यात्रेनिमित्ताने शर्यतीचं आयोजन करण्यात आलं. विविध ठिकाणांहून हौशी बैलगाडा मालक स्पर्धेत सहभागी झाले. ही शर्यत बघण्यासाठी हजारोंच्या संख्येने गर्दी पाहायला मिळाली. बातमी नाशिकमधनं पंचवटीत असलेल्या ऐतिहासिक काळाराम मंदिरात यंदा गुढीपाडव्यापासून ते श्री रामनवमीपर्यंत वासंतिक नवरात्रोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. या उत्सवात विविध धार्मिक विधी, प्रवचन आणि पारंपरिक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. रामनवमीनंतर एकादशीच्या दिवशी निघणारा श्री राम रथोत्सव देखील मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधलं युद्ध अधिकच तीव्र होत असल्याचं पाहायला मिळतंय. पाकिस्तानच्या कंदारवर अफगाणिस्तानकडनं हल्ला करण्यात आलेला आहे. पाकिस्तानच्या तालिबान सैन्याच्या मुख्यालयावर हल्ला झालाय. अफगाण गुप्तचर संस्थेच्या केंद्रालाही यावेळी लक्ष्य करण्यात आलं आणि या हल्ल्याची दृश्य देखील समोर आली. यासोबत या बुलेटिनमध्ये इकडेच थांबतोय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.